नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आता संक्रांत आली ना, संक्रांतीच्या आधी भोगी असते। मग भोगी आहे म्हणल्यावर मिक्स भाजी करायची ना, मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी खावा लागते। तर काही ठिकाणाला आपण काय म्हणतो की खेंगाट, काही ठिकाणाला काय म्हणतात मिक्स भाजी, तर सोलापूर भागात याला खेंगाट म्हणतात। चला मग आज खेंगाट बनवूया आणि बाजरीची भाकरी बनवूया साध्या आणि सोप्या पद्धतीने। हे बघा, खेंगाट बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी थोडासा फ्लावर घेतलेला आहे, घेवडा घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे हिरवा, हरभरा घेतलेला आहे, बटाटे घेतलेला आहे, वांग आणि गाजर घेतलेला आहे, शेंगदाणे आणि तीळ घेतलेला आहे। माझ्याकडे हरभरा डाळे नव्हते म्हणून मी हरभरा भिजवून घेतलेला आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया। फोडणी साहित्य घेतलेलं आहे, लसूण 2-4 पाकळ्या आणि आलं टाकून चिचून घेतलेला आहे, कांदा एक चिरून घेतलेला आहे आणि टमाटो एक चिरून घेतलेला आहे। बघा, कढई तापत ठेवलेले आहे, फोडणी तेल वतायचं ह्याच्यात। मी 3 पळ्या वतलेल्या आहेत। थोडासा फुल गॅस करायचा आहे, म्हणजे तेल कसं तापलं पाहिजे ना। तरीवाले पाहिजे असलं तर थोडं तेल जास्त म्हणजे करा। थोडीशी मोहरी टाकलेली, तडतड अशी उडू दे। तडतड उडल्याशिवाय टाकायचं नाही जिरं। हे बघा, मोहरी तडतड उडले, आता जिरं टाकायचं। जिरं टाकलं ना, कांदा टाकायचा। कांदा टाकून असं चांगला असा परतून घ्यायचा लाल होईपर्यंत। हे बघा, लाल झालेला आहे कांदा। आता याच्यात लसूण टाकून घ्यायचं। लसूण पण चांगला असं लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचं। लसणाला वेळ लागत नाही परतायला। मस्त अशी भाजी होते खमंग। तुम्हाला याच्यात गरगट्याची भाजी टाकायची असली टाकू शकता, चाकवत, फ्लावर, शिपू। हे बघा, दोन्ही पण असं लाल तोंड झालेल्या ह्याच्यात टमाटर टाकणार आहे। टमाटर चांगलं थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। आणि परतेपर्यंत काय करायचं माहिती आहे का, गरम पाणी ठेवायचं बाजूला गॅसवरती, आणि गरम पाणीच भाजीमध्ये वतायचं, गार पाणी वतायचं नाही। त्यामुळे मी परतेपर्यंत मी थोडंसं इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। बघा, चांगलं असं टमॅटो परतून घ्यायचं, पाणी पाणी असं झालं पाहिजे टमाट्याचं। त्यामुळे अजून थोड्या वेळ मी परतून घेणार आहे चांगलं, म्हणजे रस्सी उतरते ना टमाट्याची। आता याच्यात सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे, वांगी, सगळ्या चिरलेल्या भाज्या टाकायच्या त्या, आणि चांगल्या अशा परतून घ्यायच्या। सगळ्या भाज्या मिक्स करायच्या त्या। थोडा फुल गॅस करायचा, चांगले असे परतून घ्यायचे अगोदर। त्याच्यात काय मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा भरून धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट। तिखट कमी जास्त म्हणजे आवडीनुसार टाका, जास्त तिखट पण भाजी नका करू। थोडासा एव्हरेचा मटन मसाला, हे बघा, थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची, म्हणजे खमंग असं भाजी खायला मस्त लागते।
ह्याच्यात आता या भाज्यामध्ये मीठ म्हणजे टाकून घेणार आहे. अंदाजानुसार मीठ टाका बरं का, नाही सगळं खराट होईल. एक वेळ कमी पडलं तर चालेल, पण जास्त नका टाकू. तुम्ही ह्याच्यात वाटण घातलं तरी पण चालतंय. खोबरं, लसूण, कोथिंबीर हे वाटण घातलं तरी पण चालतं, मस्त अशी होती. मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे ह्याच्यामध्ये, वाटण नाही घातलेलं मी. जशी गावाकडे बनवतात ना तशीच मी करते. आमच्या गावाकडे अशीच भाजी केली जाते. त्याला इकडे भाजी म्हणतात, पण तिकडे खेंगाट म्हणतात. हे बघा चांगले असे परतून झालेलं आहे. आता गरम पाणी ओतायचं, गार नाही. तुम्हाला भाजी पाहिजे तेवढी म्हणजे तुम्ही रस्सा करा भाजीचा. तीळ, शेंगदाणे, गाजर सगळं टाकायचं आहे. बोरं पण टाकायची. मला काय बोरं भेटले नाही ती म्हणून मी बोरं नाहीत टाकले. बोरं पण टाकली तरी पण चालतात. आता हे गरम झालं ना पाणी, म्हणजे उकळी यायला लागली ना, तर या शेंगदाण्याचं कूट टाकायचं. हे बघा उकळी यायला लागली. आता याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकते, जास्त नाही टाकायचं, नंतर घट होते भाजी. आपल्याला कसं भाकरीसोबत खायची असते ना, त्यामुळे जास्त नाही कूट टाकायचं, कमीच टाकायचं. आता ही चांगली अशी शिजू देणार आहे. आधी काय करायचं माहिती आहे का, बाजरीचं पीठ घ्यायचं. जेवढ्या आपल्याला भाकरी करायचं ना तेवढंच, जास्त नाही घ्यायचं. मला 2 भाकरी बनवायचे ते, म्हणून मी एवढंच पीठ घेतले. कमी वाटलं तर अजून थोडं घेईन. थोडंसं चिमटभर मीठ टाकायचं, म्हणजे खायला कशी चव लागते. आणि थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायची. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम लय नाही टाकायचं. खेंगट आणि बाजरी भाकर खायला एकदम मस्त लागते, आणि ती खावावीच लागते भोगी दिवशी. हे करावं लागतं. आणि राळ्याच्या तांदळाचा भात, राळ्याच्या तांदळाचा भात नसला तर आपला साधा भात असला तरी पण चालतो, पण भात हा खावा लागतो. चांगले असं मळून घ्यायचं, म्हणजे भाकरी कशी फुलती आहे, त्यामुळे चांगलं असं मळून घ्यायचं. किती छान असं लोण्यावान झाले पीठ. मोठी बारकी भाकरी करायची असेल तेवढ्या अंदाजाने पीठ कट करून घ्यायचं. थोडंसं वाळं पीठ टाकायचं. भाकरी अशी थापून घ्यायची. ह्याच्यावरती लय पीठ पण नाही टाकायचं बरं का, ना तर पिवळा कलर येतो भाकरीला, करपल्यासारखा. हे बघा मी एवढी बनवलेलं आहे. तवा तापत ठेवलेला आहे. तवा तापलेला आहे चांगला. आता याच्यावरती भाकरी टाकून घ्यायची. हे बघा अशी. त्याला पाणी लावून घ्यायचंय. कडा कोपऱ्याला पाणी असं लागलं पाहिजे. बघा असं. आणि याच्यावरनं ना असं तीळ टाकायचं. हे बघा असं.
तिळाची भाकर खायला ना एकदम मस्त अशी लागते. मी थोडं जास्त तीळ टाकते म्हणजे खायला कशी भारी लागते. आणि थोडं हात पाण्याचा घ्यायचा ना असं करायचं. बघा असं थोडंसं पाणी सुकू द्यायचं याच्यावरचा. हे बघा चांगलाच पाणी सुकलेलं आहे. आता पलटून घेतलेले चांगले शिकू द्यायचे. हे बघा असे उलटून बघायचे. मस्त अशी शेकलेली. अजून एकदा अशी शेकायची. पलटी टाकायची. चुलीवर तर शेकल्यावर लय भारी लागते. आर असतो ना चुलीचा त्यामुळं. हे काय गॅसवर आहे. बघा मस्त असे फुगलेले टमचटम. आता हे बाजूला काढून घ्यायचे ताटामध्ये. दुसरी लगेच टाकून घ्यायची आहे. बघा मी 2 भाकरी लगेच तयार केलेले त्या. पाणी असं लावून घ्यायचं चव बाजूकडून. आणि ओलं आहे ना तोपर्यंत त्याच्यावर असं तीळ टाकायचं म्हणजे तीळ बसले जातात. थोडासा हात फिरवायचा असा म्हणजे तीळ फिट ह्याच्यावर बसले जाते. आणि थोडं सुकू द्यायचं. हे बघा सुकल्यानंतर काय करायचं उलताना ना असं हे करायचं. हातावर घ्यायचं ना असं टाकायचं आणि चांगली शिकू द्यायची. शिकली का बघायचे. हे बघा चांगले शिकलेले. अजून थोडे शिकून घ्यायचे. जिथं जिथं कच्चे असे काट वाटतात ना तिथं असं दाबून शेकायचे. मी चांगली अशी शिकली जाते. हे बघा चांगले अशी शिकलेले. आता पलटी अशी टाकायचे. हे बघा मस्त अशी फुगलेले टमचटम आहे का. किती भारी फुगलेले. अजून एकदा पलटी टाकून अशी शिकून घ्यायची म्हणजे कडक होती. आणि जर तुम्हाला कडकच भाकर हवी असेल ना तर गॅस कमी ठेवायचा. अशीच भाकर ठेवून द्यायची. त्या खेंगट सोबत खायला ना इतकी छान लागते ना. त्या भाजी सोबत लय भारी लागते. हे बघा मी बाजूला आता ताटामध्ये काढून घेणार आहे. हे बघा मस्त असं खेंगाट शिजलेलं आहे. मी गॅस बंद केलेलं. किती मस्त तरी झालेले. आता मी एका ताटामध्ये काढून घेते. मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे कारण भाकर ह्याच्यात चुरून खायची आहे ना त्याच्यामुळं. मस्त खमंग झालेला आहे. वास तर चांगला असा सुटलेला आहे. या मग खेंगाट आणि बाजरीची भाकर खायला गरम गरम. अजून तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा.